नमस्कार मित्रांनो, भक्ती चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. शिवशक्ती, शिवाची उत्पत्ती कशी झाली? आपली उत्पत्ती कशी झाली? आपलं जीवन असत्य आहे का आपण सत्याच्या पलीकडे आहोत? जवळजवळ प्रत्येक माणसाला मनात क्वचित का होईना एक प्रश्न नेहमी पडतो की आपली उत्पत्ती कशी झाली? जर आपण आपल्या पुस्तकांचे शास्त्रीय विश्लेषण केले तर आपल्याला नक्कीच त्याचे उत्तर मिळेल. हिंदू धर्माची सुरुवात शिवापासून होते. पण मग शिव कोण आहे? तो देव आहे का? आणि जर आहे तर शिवाची उत्पत्ती कशी झाली? आपले धर्मग्रंथ आपल्याला त्याचे उत्तरही देतात. एकदा एका साधूने शिवाला विचारले, तुझा पिता कोण? शिवाने ब्रह्मदेव असे उत्तर दिले. साधूने पुन्हा प्रश्न विचारला, मग तुझा आजोबा कोण? शिवाने उत्तर दिले, विष्णू. साधू म्हणाला, मग तुझे पंजोबा कोण आहेत? शिव म्हणाला, मी स्वतः. या कथेवरून आपण असा अंदाज लावू शकतो की हे एक असे चक्र आहे ज्यामध्ये प्रारंभ किंवा अंत नाही, किंवा असे म्हणू शकतो की ज्यामध्ये शिव हाच आरंभ आहे आणि शिव हाच शेवट आहे. त्यामुळे या जगाच्या निर्मितीपूर्वीही शिव अस्तित्वात होता असे मानायचे का? आणि उत्तर होय असेल तर शिव शाश्वत आणि निराकार आहे का? आपले विश्व एकाच बिंदूपासून तयार झाले, ज्यावेळी तापमान आणि घनता अमर्यादा होती. ब्रह्मांड जसे आहे तसे का दिसते हे स्पष्ट करते की दूरच्या आकाशगंगा आपल्यापासून दूर का जात आहेत. ते ज्या वेगाने आपल्यापासून दूर जातात ते अंतराच्या प्रमाणात समानुपाती का आहेत हे देखील सांगते. हे स्पष्ट करते की बहुतेक दृश्यमान ब्रह्मांड हायड्रोजन आणि हेलियमने बनलेले आहे. शास्त्रज्ञांना हे माहीत नाही की याचा अर्थ असा आहे की विश्वाची सुरुवात अद्वैतातून झाली आहे आणि मानवाचे वर्तमान ज्ञान या विश्वाचे वर्णन करण्यासाठी अपुरे आहे. एके दिवशी या ठिकाणी एवढा मोठा स्फोट झाला की ज्याचा परिणाम म्हणून विश्वाची निर्मिती झाली. हा विस्तार आजही चालू आहे. त्यामुळे आजही ब्रह्मांड विस्तारत आहे. या स्फोटामुळे प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. ही ऊर्जा एवढी होती ज्यामुळे आजपर्यंत विश्वाचा विस्तार होत आहे. पण या स्फोटाआधीच काहीतरी अस्तित्वात होते. आणि ते काय होते? आपले विज्ञान आपल्याला सांगते की या बिंदूपूर्वी काहीही नव्हते, म्हणजेच काहीही अस्तित्वात नव्हते, म्हणजेच शून्य होते. आता जर आपण धर्मग्रंथ बघितले तर ते आपल्याला सांगतात की शिव म्हणजे शून्य, ज्याची सुरुवात किंवा अंत नाही, अशी शिवाची व्याख्या ते करतात. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण सर्व शून्यातून जन्माला आलो आहोत आणि एक दिवस शरीर मातेला मिळणार आहे. आपले शरीर ऊर्जेने बनलेले आहे आणि ज्या दिवशी
ही ऊर्जा आपल्या शरीरातून निघून जाईल, त्या दिवशी आपले शरीर मृत होईल. मग ही ऊर्जा म्हणजेच शिव आहे का? शिव आपल्याला सर्वांमध्ये आहे का? विश्वातील प्रत्येक गोष्ट कोणत्या न कोणत्या पदार्थापासून बनलेली आहे. पण विश्व कशापासून बनलेले आहे हे तुम्हाला माहिती आहे का? शास्त्रज्ञ या पदार्थाला डार्क मॅटर म्हणतात. डार्क मॅटरच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा अद्याप सापडला नाही. तरीही शास्त्रज्ञांच्या एका चमूने दावा केला आहे की ते लवकरच पृथ्वीवर त्यांचे अस्तित्व सिद्ध करतील. मग काय आहे डार्क मॅटर? जर आकाशगंगा आणि ताऱ्यांचे वस्तुमान मोजले तर ते विश्वाच्या केवळ 4% आहे. बाकीचे घटक म्हणजे डार्क मॅटर. एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की बिग बॅग पूर्वीच विश्वामध्ये डार्क मॅटर अस्तित्वात होता. विश्वाच्या एकूण वस्तुमानाच्या सुमारे 85% भाग हा डार्क मॅटर नावाच्या गूढ अदृश्य पदार्थांचा बनलेला आहे असे मानले जाते, जो गुरुत्वाकर्षणाला मागे टाकते. डार्क मॅटर प्रकाश किंवा किरणोत्सर्ग देत नाही, परंतु आपण केवळ पृथ्वीवरील रेणूंशी होणारी त्याची टक्कर अभ्यासू शकतो. पण शास्त्रज्ञांना ते पाहण्याचा मार्ग अद्याप सापडलेला नाही. जे आपल्याला सर्व अवकाश संशोधनाचा आधार आहे असे असूनही डार्क मॅटर शिवाय आकाशगंगा किंवा त्यांचे समूह एकत्र राहू शकणार नाहीत आणि त्यांचे विघटन होईल. आता हे आपल्याला शास्त्रात सापडते की हिंदू ग्रंथामध्ये आदिशक्ती किंवा देवी शक्तीलाच डार्क ऊर्जा म्हटले आहे. आदिशक्ती ही शिवाची अर्धांगिनी आहे. आदिशक्ती शिवाय शिव अपूर्ण आहे. शिवाची अमर्यादा शक्ती आहे. आदिशक्ती शिवाच्या नृत्याची 2 रूपे आहेत. त्यापैकी एक म्हणजे लास्य, ज्याला नृत्याचा सौम्य प्रकार म्हटले जाते. दुसरा तांडव आहे, जो विनाश दर्शवतो. भगवान शिवाच्या नृत्य अवस्थासृष्टी आणि विनाश या दोन्ही गोष्टी स्पष्ट करतात. शिवांचे तांडव नृत्य विश्वातील मूलभूत कणांच्या चढ उतारांचे प्रतीक आहे. नटराजांची मूर्ती युरोपियन रिसर्च अर्थात प्रयोगशाळेच्या बाहेर ठेवण्यात आली आहे. नटराज मूर्ती आणि कॉस्मिक डान्स म्हणजेच भगवान शिवांचे तांडव नृत्य, जे विनाश आणि सृष्टी या दोन्हीचे प्रतीक आहे. जर आपण शिवाच्या नटराज रूपाकडे लक्षपूर्वक पाहिले तर आपल्याला त्यांच्या भोवती एक वर्तुळ दिसेल. हे चक्र कृष्ण विवरांचे प्रतिनिधित्व करते. चक्रातून बाहेर येणाऱ्या ज्वाला आणि पदार्थ दर्शवितात. अग्नीदरम्यानचे अंतर, निर्वात पोकळीची जागा प्रतिनिधित्व करतात. तर या विश्लेषणावरून आपण असा अंदाज लावू शकतो की शिवाच्या
तांडवाच्या कंपनामुळे विश्वाची निर्मिती झाली. विज्ञानाला शिवाचे तांडव कॉस्मॉस डान्स म्हणून माहीत आहे की फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे का? शिवलिंगाचा अर्थ: सहभाग, सहार, लिंगा, योनी, विष्णू, संरक्षक, अस्तित्व, ब्रह्मा, निर्माता, उत्क्रांती. अणूमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आहेत असे जर आपण मानतो तर हा इंग्रजी शब्द आहे जो केवळ गेल्या शतकातच दिला गेला आहे. तर मग प्राचीन कालखंडात आपण त्यांना कोणत्या नावाने ओळखत आहोत? प्राचीन काळी हे शब्द ब्रह्म, विष्णू आणि महेश या नावाने ओळखले जात होते. प्राचीन ऋषींनी शिवलिंगांची व्याख्या ब्रह्म, विष्णू, महेश या शब्दात केली आहे. शिवलिंगांचा खालचा भाग ब्रह्मदेवाचे प्रतिनिधित्व करतो, मधला भाग विष्णूंचे आणि वरचा भाग शिवांचे प्रतिनिधित्व करतो. विष्णूंचे चित्र पाहिल्यास विष्णूच्या नाभीतून कमळाचा जन्म झाल्याचे दाखवले आहे आणि कमळावर ब्रह्म बसलेले दाखवले आहे. कमळ हे ऊर्जेचे प्रतीक आहे ज्यामध्ये आकर्षण शक्ती आहे. कमळाचे देठ त्यांच्या लवचिकतेमुळे वाकू शकते जे ब्रह्मा विष्णू भोवती फिरत असल्याचे सूचित करते. विजातीय विद्युत प्रभामुळे इलेक्ट्रॉन प्रोटॉनकडे आकर्षित होत असल्याचा हा संदेश आहे. तुमच्या कधी लक्षात आले असेल किंवा नसेल, पण तुम्ही नीट विचार केला तर तुम्हाला कळेल की शिवलिंगाची स्थापना अनेकदा अशा ठिकाणी असते की त्याभोवती नदी असते. त्यामागील रहस्य काय आहे? आता ते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते समजून घेऊया. मुंबईच्या बाहेरील भाभा अणुसंशोधन केंद्राचे हवाई दृश्य दाखवले आहे. जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला दोन चित्रांमधील समानता दिसेल. आकृतीवरील दंडगोलाकार रचना ही मुख्य अणुभट्टी आहे. त्याचा आकार चित्रामधील शिवलिंगाच्या सिलिंडर सारखा आहे. अणुभट्टीला देखील थंड होण्यासाठी नियमित पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे, कारण ती ऊर्जा निर्मिती प्रक्रियेदरम्यान गरम होते. शिवमंदिरातील लिंगातून वाहणारे पाणी पवित्र मानले जाते, पण ते का सेवन केले जात नाही? शिवलिंगातून वाहणारे पाणी पिऊ नये, कारण जसे अणुभट्टीतील पाणी पिण्यास योग्य नाही, कारण हे पाणी प्रभारित केले जाते, तसेच बहुतेक शिवमंदिरे नेहमी जसे आपण नदी किंवा तलाव म्हणू शकतो अशा पाण्याच्या स्रोताजवळ आढळतात. त्याचे कारण असे की आधुनिक काळातील अणुभट्ट्याप्रमाणे शिवलिंगांनाही कोलिंगकोरसाठी पाण्याची आवश्यकता असते. शिवलिंगांच्या प्रदक्षिणे दरम्यान शिवलिंगांचे तीर्थ ओलांडून का दिले जात नाही?
याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तीर्थाजवळ जाताच प्रदक्षिणा मार्गावरून लोकांना मागे वळावे लागते, कारण तीर्थ प्रभारित पाण्याचे प्रतिनिधित्व करते. म्हणून आपण असे म्हणू शकतो की शिवलिंग हे एक प्राचीन प्रतीक आहे, जे अशा सर्वोच्च शक्तीचे प्रतिनिधित्व करते, ज्या ऊर्जेला आपल्या पूर्वजांनी शिव म्हटले आहे. ही ऊर्जा विस्म नामक दुसऱ्या ऊर्जेच्या अगदी उलट होती. सरस्वती संस्कृतीतील लोकांना या प्रकारची ऊर्जा माहीत होती. अन्न वस्त्रे आजकाल मोठ्या प्रमाणावर संहार करणारी सर्वात प्राणघातक शस्त्रे आणि अस्तित्वात आहेत. आणि हिंदू धर्मग्रंथामध्ये आपण शिवाला संहारक म्हणतो. मानवी मन आणि ब्रह्मांड यात फारसा फरक नाही. हे विश्व जितके गूढ आहे, तितकाच आपला मेंदूही अधिक गूढ आहे. संपूर्ण विश्वात 100 अब्ज आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेत 100 अब्ज तारे आहेत. तुम्ही एकदा या प्रचंड संख्येचा विचार करा. तसाच निसर्गाने मानवाला अतिशय सक्षम मेंदू दिला आहे. मानवी मेंदूमध्ये 100 अब्ज न्यूरॉन्स असतात. जसे एका आकाशगंगेत 100 अब्ज तारे असतात, त्याचप्रमाणे मानवी मेंदूमध्ये 100 अब्ज न्यूरॉन्स असतात, जिथे कोणताही एक न्यूरॉन इतर हजारो न्यूरॉन्सशी विद्युत आवेगांच्या मदतीने जोडतो. जेव्हा आपण संदेश पाठवतो आणि प्राप्त करतो, तेव्हा त्यातील प्रत्येक पेशी रात्रीच्या वेळी जसे आकाश चमकते तशीच चमकते. कदाचित आपले विश्व देखील एखाद्या मोठ्या जीवाचा मेंदू आहे. जर आपण पौराणिक कथानुसार पाहिले तर असे म्हटले जाते की ब्रह्म हे शिवाचे मन आहे, विष्णू हे शिवाचे शरीर आहे, शिव स्वतः आत्मा आहे आणि आदिशक्ती ही शिवाची असीम शक्ती आहे. तर याचा अर्थ आपण ब्रह्मदेवापर्यंत म्हणजे शिवाच्या मनापर्यंत पोचलो आहोत असे मानावे का? कारण आपण ब्रह्मांडात पोचलो आहोत. जर होय, तर शिवांचे शरीर म्हणजे विष्णू कोठे आहे आणि त्याच्यापर्यंत पोचायला आपल्याला किती वेळ लागेल? आपलं जीवन असत्य आहे का? आपण सत्याच्या पलीकडे आहोत का? आपले वेद फक्त इतिहासाचे किंवा कथांचे प्रतिनिधित्व करतात की ते आपल्या भविष्याचे प्रतिबिंब आहेत? माझा विश्वास आहे की आपले वेद हे आपल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आहे. जर आपण आपले वेद समजले तर आपल्याला शिव शून्य समजू शकेल. यावर तुमचे काय विचार आहेत मला कमेंट्स करून नक्की कळवा.